लय कडक वावर आहे द्या बाबा. या ट्रॅक्टरने अक्षरशः मागाम काढला. काय रोग झाला. तर राम राम मित्रांनो, सकाळचे 7 वाजले. आपण चाललोय आता पलटी मारायला गावात. याच्यात ऑइलने याच्यात ओतून घेऊ. चला, ऑइल बिल तर फुल केलं, ओतून घेऊ. कारण पलटी द्यायला लई त्रास देते इथे. काही झालं तर झाला फायदा, नाही तर काय. इथं खरं ते शिफ्ट होतं ना, इथं खरी तिसरी 76. चला मित्रांनो, 7:15 वाजले ना आणि आपण निघालोय नाही का. हे आलेलो आपलं लोकेशन. हा कोणता हेच कारण इकडं 7:30 वाजले आणि झाली आहे सुरुवात. असं काहीच निघत आहे. एवढंच आहे का मला असं का वाटतंय का एवढंच आहे? एवढं नसतं अजून तिकडं असं. चला एवढं तर घेऊ आम्ही. मित्रांनो 7:15 वाजले आणि दुसऱ्या वावराला पण सुरुवात केली आपण नाही का. तर याचीच ऑर्डर होती, त्यांचं अचानक ठरलं ते पण करायचं. हे पहा असं काहीच निघत आहे. सालं वरचं तो हे आहे ना कमी लागू राहिलं. काय विषय झाला काय माहिती. त्याच्यामुळे इकडं मला थोडं खाली दाबून चालवायला लागू राहिलं. त्या बाजूने आता इकडून बरोबर चालतं, त्या बाजूने येतानीच त्याला रोग होतोय. त्याच्यामुळे खाली सोडायला लागत थोडं. लय कडक वावर आहे द्या बाबा. वाटलं नव्हतं, म्हणलं मऊ राहील पाहिल्यावर चालेल. धोका दे दी सेन्सिंग, त्याच्यामुळे सेन्सिंग लावून टाकली. काही ठिकाणी लय कडक जाऊ राहिले. त्याच्यामुळे जोरात नाही चालवता येते मला भाऊ. कारण की सेन्सिंग लावेल ते ऑटोमॅटिक वरती उचलत आहे. काही ठिकाणी मग अशी वरची बनून जाऊ राहिली पण लागत नाही ना. साख्या एवढ्या थर्ड क्लास आहे, काही लिमिट नाही. आता नागर पुरा इकडं चाललाय, काही गरज आहे का इकडं चालल्यामुळे लागत सुद्धा नाही. पाहिलं इथून पुरा इकडं सरकलाय. काय म्हणावं यार, पण तिकडं सरक ना. तिकडं काय सरकायचं, मी बरोबर इकडं काढेल तुला. एवढं इकडं सरकू राहिलं घेऊन नाही देण नाही. एक तर वावर एवढं कडक आहे त्याच्यामुळं मोकार जीव जाऊ राहिला. हा ना, खरंच जीव नाही राहिलं. सेकंड टॉप वर सुद्धा चालू हे का बा. रोटरचे वावर आहे टोटल. इकडं सरकला का त्याला काय रोग होतो नाही तिकडं सरक. मला तर असंच वाटतंय 1 तास सेकंडने चाकायला लागेल, तेव्हा कुठं काय होईल भाऊ. नाही तर काय खरं नाही. एवढं कुठं काढायचंय का आपल्याला.
मऊ वावर असतं तर सरक यायला तिकडं किती फार तिकडं जाऊन बस काय हरकत नाही. कडक वावराला फरची तयार झाली. आईला लोक म्हणशील काय क्वालिटी देऊ राहिला, त्यांना कोण सांगणार. इकडं एवढं खाली तरी आमच्या एवढंच हातात ते नागरावर थोडी बसणार आहे आम्ही. नागराला फक्त ऑइलचा प्रॉब्लेम होता बरं का. ऑइल पाणी केलं एकदम क्लिअर झाला साला. वाव वाव करूनच मारणार. ऊन एवढं आता कडक लागू राहिले. 8:30 वाजले मित्रांनो. आत्ता कळालं एवढं असं वावर भाजीत आपलं गिरणी गावताच होतं, त्याच्यामुळे ते निभार जात होतं. आणि आता इकडं भाजीचं हे नाही जाणार एवढं निभार. विषय काय तिकडून येताना ना नागरपुरा इकडं सरकतोय, तिकडून येताना हे लिमर आहे ना पुरं डाऊन करायला लागत आहे का मला, तेव्हा कुठं ते जरा लागतोय नागर, नाही तर नागरच लागत नाही त्याला. काय विषय म्हणजे असं नाही होते, म्हणजे एवढं पलट्या मारलं पण असं आजच काय रोग झालाय तेच कळत नाही मला. नाही तर बरोबर सर्व चालायचं किंवा मग आपल्या हातात राहायचं स्टिअरिंगवर, बाबा आपण कसं हे करील तसं. पण साक्यांच्या काय माना खटकी उडाली तेच कळत नाही. जरा आंब्या खालचं घेऊ ना काढून. छानलाय येऊन झालाय तो, तेव्हा व्हिडिओ काढला. या ट्रॅक्टरने अक्षरशः माग काढला. काय रोग झालाय अरे इकडं, काय जाय ना इकडं. मोकार लागत नाही त्याच्यामुळं राव, लोडवर एवढा राहिला काय माप नाही त्याच्यामुळं. गिअर टाकू तर मी जाम झालो. काहीतरी उपाययोजना करायला लागतील होय साखरेच्या. तर मित्रांनो 10 वाजत आली और फायनल चल पडे अभि घर. लय ताण दिला आज, लय 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 टाइमपास झाला लय.